नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय मोहना कारखानीस यांची ही वाट दूर जाते ही कादंबरी. आज भाग 17वा. जेसिकात पुढे काय होईल या विचारानं मी टेन्शनमध्ये होते. माझं कशातच लक्ष लागत नव्हतं. अशाच एका सकाळी विनयचा फोन आला. या शुक्रवारी ऑफिस संपल्यानंतर मला सम्राटमध्ये भेटशील. हे ऐकून मला आनंद झालाच, पण जाता येईल याची खात्री नव्हती. मला बरीच कामं संपवायची आहेत या आठवड्यात, त्यामुळे यायला थोडा उशीर होईल. मी माझं प्लॅनर बघत त्याला सांगितलं, काही हरकत नाही, आय विल वेट. ठीक आहे, आपण भेटूया शुक्रवारी. पुन्हा शुक्रवार. शुक्रवार म्हटलं की अजूनही धस्स होतं. त्या दुर्दैवी बॉम्बस्फोटाची आठवण होते. त्या दिवसानं सगळ्या मुंबईकरांच्या आयुष्यात उलथापालथ केली होती. मीही त्याला अपवाद नव्हते. सम्राटला पोचेपर्यंत रात्रीचे 9:30 झाले होते. बाहेरची गर्दी कमी व्हायला लागली होती. माझ्यासारखे उशिरापर्यंत काम करणारे इकडे जेवायला आलेले असावेत बहुतेक. मी आत गेले. वातावरणात एसीचा गारवा होता. विनय एका कोपऱ्यात दोघांसाठी असणारा टेबल पकडून बसला होता. त्याची सतेज मूर्ती बघताना मला स्वामीची आठवण झाली, कारण पूर्वी आम्ही कित्येकदा एकत्र भेटलो होतो, पण आता सगळं बदललं होतं. स्वामीला वेगळ्या उत्पादनाचं काम दिल्यापासून आमचं तिघांचं एकत्र भेटणं कमी होत गेलं होतं. आणि का कोणास ठाऊक, पण गेले काही महिने स्वामी माझ्याशी बोलणं टाळत होता. मी त्याला 2-3 वेळा खोदून कारण विचारलं, पण त्यांनी माझ्याकडे असं काही चमत्कारिक रीतीनं बघितलं की मला पुढे काही बोलायची हिंमतच झाली नाही. त्याला माझं विनयकडे राहणं आवडलं नव्हतं का? हेच कारण होतं का आणखीन काही? कोणास ठाऊक, पण तो कधी मोकळेपणानं बोलला नाही. मला वाईट वाटलं, पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात. त्याचा जास्त विचार करायचा नाही, निदान ऑफिसमध्ये तर नाहीच नाही. हातात इतकं काम असताना मला त्याच्या मूडचा विचार करायला वेळच नव्हता. कदाचित स्वामी चुकीच्या वाटेवर चालायला लागला होता. काही काळ मी विचारात हरवून सम्राट हॉटेलच्या लॉबीत उभी असताना विनयचं माझ्याकडे लक्ष गेलं. त्यांनी हात उंचावून माझं लक्ष वेधलं. विनय अरोरा. पाहता क्षणी लक्ष वेधून घेणारा उंच कपाळ, दाट काळेभोर केस, मोठे डोळे, गव्हाळ वर्ण आणि बुद्धीची झलक दाखवणारा शांत उभट चेहरा. आजूबाजूच्या गर्दीत उठून दिसत होता. ओठावरची मिशी त्याला शोभून दिसत होती. रुबाबदार चेहऱ्याच्या आणि अदबशीर व्यक्तिमत्व असलेल्या या व्यक्तीला आणि मला नियतीनं काही काळापूर्वी ध्यानी मनी नसताना एकमेकांच्या अगदी निकट आणलं होतं. आणीबाणीच्या त्या परिस्थितीत आम्हा दोघांना माहीत नसलेली आमच्या स्वभावाची वेगळी बाजू एकमेकांना दिसली होती. अचानक झालेल्या त्या मुंबईच्या बॉम्बस्फोटात एकमेकांची सोबत आम्हाला खूप काही देऊन गेली होती. नात्याचा वेगळा बंध दोघात तयार झालेला होता. एका अविवाहित पुरुषाबरोबर एकटं राहण्याचा प्रसंग परिस्थितीने माझ्यावर आणला होता. त्याच्याकडे असताना विनय अरोरा या व्यक्तीला फक्त बॉस म्हणून न बघता मी एक माणूस म्हणून पाहायला लागले होते. पूर्वी पुरुष या प्राण्याबद्दल माझ्या मनात असलेले गैरसमज हळूहळू पुसत चाललेले होते. त्याच्या दिलखुलास व्यक्तिमत्वाची छाप माझ्यावर पडली होती. ही मनामनाची जवळीक सुखद संवेदना निर्माण करणारी होती, चकित करणारी होती. तरीही ऑफिस सुरू झाल्यावर विनयचं माझ्याशी वागणं अगदी प्रोफेशनल राहिलं होतं. ते त्यांनी अगदी जाणीवपूर्वक सांभाळलेलं होतं. त्यामुळेच त्याच्याविषयी आधीच वाटलेला आदर दुणावला होता. आज त्यांनी असं मला एकटीला बाहेर भेटायला बोलवलं याचं मला आश्चर्य वाटलं. विनयनी माझ्या मनाचा गोंधळ ओळखलेला असावा. ये 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 बैस बैस, आर यू सरप्राईज्ड? असं अचानक मी तुला भेटायला बोलवलं, विनय म्हणाला. मला पाहून त्याला झालेला आनंद स्पष्ट दिसत होता. मलाही तेवढाच आनंद झाला होता. वाटलं पटकन त्याचा हात घट्ट हातात धरावा आणि तो आनंद व्यक्त करावा, पण मी माझ्या मनाला आवरलं. मी फक्त मान डोलावली आणि मग मला अवघडल्यासारखं वाटलं. आज तो माझा बॉस विनय अरोरा आहे आणि मी त्याची फक्त एक सहकारी अदिती गुप्ते. त्याच्या घरी तेव्हा भेटलेला विनय वेगळा होता. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. आता तो खूप उंचीवर उभा राहून माझ्याकडे वाकून बघतोय असं वाटलं. त्यांनी माझी मनस्थिती बरोबर ओळखली. रिलॅक्स अदिती,
आज मी तुला ऑफिसच्या कामासाठी नाही बोलवलेलं, त्यामुळे तुझ्यापुढे बसलेला मी फक्त विनय अरोरा आहे. तसाही या बॉस वगैरे कल्पनांवर माझा विश्वास नाही. ती फक्त कामाच्या सोयीसाठी केलेली योजना आहे. एनिवे, सरळ मुद्द्यावर येतो मी. तो इंग्रजीत बोलला. तुला इथे बोलवण्याचं मुख्य कारण सांगतो. आपल्या कंपनीत बरेच बदल होत आहेत, होणार आहेत. तुला माहिती असेल, एका परदेशी सौंदर्य प्रसाधनं बनवणाऱ्या कंपनीनं त्यांचं बरंच मोठं भांडवल गुंतवलं आहे आपल्या कंपनीत. त्यामुळे आपल्या कंपनीकडनं त्यांना बऱ्याच अपेक्षा आहेत. या सगळ्या प्रक्रियेत इथले वरचे अधिकारी, त्यात मी सुद्धा येतो, त्यांची बदली केली जाईल किंवा त्यांना कदाचित दुय्यम स्थानावर बदलीही केलं जाईल. ती प्रोसेस ऑलरेडी चालू झाली आहे. अगदी ताजी बातमी अशी आहे की मुंबईत 2 सिनियर व्यक्ती नियुक्त केल्या जाणार आहेत, थेट माझ्यावरती. मला त्यांना रिपोर्ट करावं लागेल, किंवा तसं मी नाही केलं तर माझी बदली होईल किंवा मला टाटा बाय बाय केला जाईल. वास्तविक माझी सिनियरिटी आणि माझा परफॉर्मन्स याप्रमाणे ही पोझिशन मला मिळायला हवी. पण सध्या नवीन कंपनीची विलिनीकरण प्रक्रिया चालू आहे. जेसिका मॅडमकडनं बरंच काही राजकारण खेळलं जात आहे. हे सगळं तुझ्यात आणि माझ्यातच राहू देत. मी गेले महिनाभर याच गोष्टीचा विचार करत होतो. त्यांनी पाण्याचा एक घोट घेतला, स्थिर आणि स्निग्ध नजरेनं माझ्याकडे बघितलं. मी सुद्धा त्याच्या डोळ्याला डोळा भिडवून खोल खोल बघत राहिले, अंदाज घेत राहिले की याला नक्की काय सांगायचं आहे. हो, मला पुसटशी कल्पना आहे सगळ्याची. आता यापुढे काय होईल? पण एखाद्या कंपनीला टेक ओव्हर केलं की हे सगळं होतच राहतं. नवीन मर्जर्स, ॲक्विजिशन्स, नवीन माणसं, नवीन विचार, नवीन तंत्र. आता प्रश्न असा येतो आहे की तुम्ही आहे ती परिस्थिती स्वीकारा आणि काम करत राहा, नाहीतर दुसरा मार्ग शोधा. ही तडजोड किती आणि केव्हा करायची यालासुद्धा काही मर्यादा आहेत. आदिती, यापूर्वी मी अनेकदा ती तडजोड केली आहे. त्यातून खूप चांगल्या गोष्टी शिकलो आहे. पण यावेळी माझ्या वयाला आणि हुद्द्याला ही तडजोड जमेल असं नाही वाटत. आणि ते करून मला काय मिळेल असा प्रश्न कित्येक दिवस मला परेशान करतोय. शिवाय वाक्य अर्धवट सोडून तो माझ्याकडे बघत राहिला, तसंच डोळ्यात खोल खोल. मग पुन्हा दीर्घश्वास घेऊन तो बोलायला लागला आहे. म्हणून मी राजीनामा द्यायचं ठरवलं आहे. शिवाय कित्येक दिवस माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करावा असं मनात होतंच. आता ही संधी चालून आली आहे, तेव्हा विचार केला की व्हाय नॉट नाव. विनयचं बोलणं ऐकताना मला स्वतःलाच काय होतं हे काही कळेना. विनयचा एक एक शब्द कानात घुसत होता, मला व्याकुळ करत होता. मला त्याच्या डोळ्यात पाहता येईना. मला कळत नव्हतं नक्की मला काय वाटत होतं ते. एकीकडे असं काही होणार याचा अंदाज याआधीच आला होता, पण दुसरीकडे ते असं अचानक इतक्या समोर येऊन धडकेल असं वाटलं नव्हतं. विनय राजीनामा देतो हे ऐकल्यावर एकदम एक पोकळी निर्माण झाली असं वाटलं. तो आपल्यापासून दूर जाणार, परत कोणीतरी नवीन माणूस येणार. पोटात खड्डाच पडला. मी काहीच बोलले नाही किंवा बोलू शकलेच नाही. डोळ्यांवर पाण्याचा एक पातळ पडदा उभा राहिला. गप्प बसून समोरच्या टेबलक्लॉथवर बोटांनी रेघोट्या मारत राहिले, दिशाहीन. विनय ही कंपनी सोडून जाणार ही कल्पना वाटली त्यापेक्षा ऐकायला सुद्धा खूप जड गेली. यापूर्वी असं कधीच झालेलं नव्हतं. मी इतकी भावूक, इतकी इमोशनल कधी झाले? माझं मलाच कोडं पडलं. आदिती, तू गप्प का? बोल ना काहीतरी. त्यांनी माझ्याकडे रोखून पाहिलं आणि त्याला माझं जळणारं मन कळलेलं असावं. एक विचारू? कसं विचारू? खूप दिवस माझ्या मनाची घालमेल चालली आहे, विचारू का नको, विचारू का नको. पण मला वाटतं मी आत्ताच विचारतो तुला. माझ्याशी लग्न करशील? काय? माझा आवाज माझ्या कानांना अगदी विचित्र ऐकू आला. हां, मी विचारतोय तुला की माझ्याशी लग्न करशील? मला माहिती आहे तुझ्या आणि माझ्या वयात थोडं जास्त अंतर आहे. आपण यापूर्वी असे कधी, पण तुझ्यापासून दूर जायची कल्पना आता सहन नाही होत आहे. काम करता करता अचानक तू आजूबाजूला वावरायला लागतेस. घरात गेल्यावर माझी वाट पाहत असतेस. कदाचित यालाच प्रेम म्हणत असतील तर मी तुझ्या प्रेमात पडलो आहे आदिती. माझ्या कानावर माझा विश्वासच बसत नव्हता. इतके दिवस, महिने. विनयने त्याच्या भावनांना लगाम घातला होता.
मी मान वर करून बघितलं. माझ्या डोळ्यांवर पाण्याचा पडदा होताच. त्यातून मला दिसलं की एक आवडलेला माणूस मला प्रपोज करत होता आणि त्याचेही डोळे पाण्यानं भरलेले होते. बॉम्बस्फोटानंतर 2 वर्षांनी पुन्हा एकदा माझा मेंदू थोडा वेळ बधीर झाल्यासारखा झाला. सगळं काही अनपेक्षित, अचानक. मी स्तब्ध. हे मला काय होतंय? कसली तरी जबरदस्त ओढ मला विनयकडे आकर्षून घेत होती. यापुढचं आयुष्य त्याच्यासाठी, त्याच्याबरोबर काढावं असं मनापासून वाटायला लागलं. यालाच प्रेम म्हणतात का? पण तरीही कोणताही निर्णय घाईनं घेण्याचा माझा स्वभावच नव्हता. माझ्या भावनांना मी आवरलं. विनय मला कोणत्या रूपात हवा होता? बॉस म्हणून का आयुष्यभरचा जोडीदार म्हणून? विनय मला थोडा वेळ हवा आहे. हे सगळं इतकं अचानक होतं आहे, मी डोळे पुसत म्हणाले. त्या रात्री विनयने मला प्रपोज केल्यावर खरंच मी गोंधळून गेले होते. एरवी मॅनेजमेंटचे अनेक महत्त्वाचे निर्णय मी बेधडक घ्यायला लागले होते, पण आता हा क्षण माझ्या आयुष्यात माझी मोठी परीक्षा घ्यायला आला होता जणू. मी कोणताही निर्णय घेतला तरी त्याचे बहुतेक चांगलेच परिणाम होणार होते हे दिसत असलं तरीही मन आंदोलनं घेत होतं. विनयनं चतुरपणे राजीनामा देण्याचा विचार करूनच मला प्रपोज केलं होतं आणि स्वतःला आणि मला भविष्यात होणाऱ्या अवघड परिस्थितीतून वाचवलं होतं. म्हणजे माझा नकार असो किंवा होकार, तो ही कंपनी सोडून जाणारच होता. नंतर आम्हाला रोज समोरासमोर यायची वेळच येणार नव्हती. आमच्या कंपनीच्या नियमांचा आमच्या विवाहात कुठलाही अडसर येणार नव्हता. एकीकडे त्याच्याकडे मन ओढ घेतंय असं वाटत होतं. ही सुखद संवेदना, हे फिलिंग, सगळं खरंच इतकं छान असतं का? लग्न नावाची गोष्ट आपल्या आयुष्यात सुख आणेल का? लग्नानंतरही विनय माझ्या करिअरला सपोर्ट करेल का? माझ्या विचारांना समजावून घेईल का? का नंतर त्याच्या अपेक्षांना पंख फुटून माझीच फरफट होईल? अनेक प्रश्न आणि प्रश्न, उत्तर द्यायला कोणीच नव्हतं. आईबाबांना सगळी परिस्थिती सांगावी असं मनाशी ठरवलं. ते घेतील का समजून सगळं? मैत्रिणीशी बोलायला कोणी मोकळ्या राहिल्या नव्हत्या. प्रत्येकीच्या मागे कुटुंबाचं ओझं होतं. सुलभा तिच्याच प्रश्नात गुरफटलेली होती. अमला दुबईत रमलेली असावी. तिला एक मुलगी झाल्याचं तिने मला कळवलेलं होतं. अमलाची मला खूप आठवण येत होती. ती असायला हवी होती. मी तिला फोन लावला पण तो बदलला आहे असा मेसेज मिळाला. तिच्याविषयी आणखीन कळायला मार्ग नव्हता. कामाच्या व्यापात ट्रेनमधल्या मैथिली, रामय्या दूर दूर गेल्या होत्या. खरं सांगायचं ना तर मनातले सगळे कप्पे उघडून दाखवावं असं कोणीच नव्हतं माझ्याजवळ. गोतावळ्यात राहूनसुद्धा आज एकटं एकटं वाटत होतं. आणि कोणाशी या विषयावर बोलणार? स्वामी तर दूर झाला होता माझ्यापासनं. ज्याला मी इतकं जवळचं समजत होते असा तो बदलला होता. यापेक्षा दुखरी बाब कोणती असेल? सचिनशी संवाद साधावा तर भाऊ बहीण म्हणून आम्ही एकमेकांशी अशा नाजूक विषयावर बोलायला संकोचत होतो. तसाही हा निर्णय सर्वस्वी माझाच असणार होता. रात्रभर झोपले नाही मी. खूप अस्वस्थ झाले होते. मी विनयमध्ये गुंतले होते हे मला कळत होतं. त्याच्या सहवासाचा सुगंध अधूनमधून माझ्या भोवती दरवळत होता. आत्याचं बोलणं मला आठवलं की आदिती, हातात असलेल्या क्षणाचा प्रथम विचार कर. तुला त्यात वाटलं गुंतावंसं तर जरूर गुंतून जा. मागे गेलेल्या क्षणांचा विचार करू नये आणि पुढे येणाऱ्या क्षणांची वाट पाहू नये. बेटा, लग्न करणं हे तुला वाटतं तितकं कठीण नसतं गं. आपण जोडीदाराबरोबर त्या वाटेवरून कसे चालतो यावर पुष्कळ गोष्टी अवलंबून असतात बाळा. सकाळी रजेसाठी अर्जच पाठवून दिला. आईबाबांना आश्चर्य वाटलं. हल्ली आजोबा पूर्ण झोपून असत. आजी ही अतिशय थकली होती. हातात माळ घेऊन बसत असे दिवसभर, नाहीतर एकटी स्वतःशी बोलत बसे. त्या दोघांना मला घरी बसलेलं बघून बरं वाटलं. बरी आहेस ना गं? आई कपाळावर हात ठेवत म्हणाली. इतकी कामं करत असतेस, थोडा आराम करावा म्हणते ग मी. माझ्या काळजीनं आजीच थकलेली दिसत होती. मी म्हणतोय तो भयानक बॉम्बस्फोट झाल्यापासून आदिती खूप बदलली आहे. तुझे ते विनय सर काय म्हणतायत? ते सगळे ठीक आहेत ना? बाबा आमच्याजवळ बसत म्हणाले. मी मनात म्हटलं, विनयबद्दल आत्ताच मला बोलायचं आहे तुमच्याशी. बाबांनी सगळ्यांसाठी चहा केला.
आई बाबा, आता मी काय सांगते ते शांतपणे ऐका. मी चहाचा घोट घेत म्हणाले. आईबाबांच्या चेहऱ्यावर काळजी दिसली. सचिन बाहेर येऊन बसला. मला बरं वाटलं. विनयनी मला प्रपोज केलं आहे. मी चहाचा आणखीन एक घोट घेत म्हणाले. हे ऐकून काही वेळ पेनड्रॉप सायलेन्स पसरला. सगळ्यांना माझ्या वाक्याचा अर्थ लक्षात यायला वेळ लागला. मग अपेक्षेप्रमाणे सगळ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया झाल्या, पण सगळ्यांचा रोख मी लग्न करावं असाच होता. मला वाटतच होतं विनय तुला प्रपोज करणार, आई म्हणाली. बेटा आदिती, आनंदाची बातमी आहे ही. मग तू काय विचार केला आहेस? बाबांनी मला विचारलं. आदिती वंडरफुल, ही इज परफेक्ट मॅच फॉर यू, सचिन म्हणाला. आजीनी मला आनंदानं जवळ घेतलं. अरे बापरे, तुम्ही सगळे विनयवर भलतेच खुश दिसताय आणि माझा होकार गृहीत धरून चाललाय का तुम्ही? माझी आश्चर्यचकित व्हायची पाळी होती. मांजरानं कितीही डोळे मिटून दूध प्यायलं ना, तरी त्यानं सगळ्यांचे डोळे मिटलेत असं समजू नये ग. आदिती, आता जास्त विचार करू नकोस बेटा. चांगलं स्थळ चालून आलं आहे. एक मिनिट. विनय हे माझ्यासाठी चांगलं स्थळ आहे हे तुम्ही कसं काय ठरवलं? तुम्हाला माहिती आहे ना, तो विनय आरोरा आहे, तो मराठी नाही आहे. आई आजी, तुमच्या लक्षात आहे ना ते? मी खात्री करून घेत म्हटलं. अगं चांगलं लक्षात आहे. हल्ली जात पात कोणी बघत नाही ग. शिकलेला आहे, स्वभावानं चांगला आहे, आपल्या चांगल्या ओळखीचा आहे. शिवाय तू त्याच्याकडे इतके दिवस राहिली आहेस, आई म्हणाली. आणि आईच्या त्या शेवटच्या वाक्यानं मला ठेच लागली. आई, अगं मी त्याच्याकडे राहिली आहे म्हणून तू या लग्नाला तयार आहेस? मी दुखावलेल्या स्वरात बोलले. अगं म्हणजे माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता ग. आई, अर्थ काहीही असो, तुला काय म्हणायचं आहे ते मला कळलं आहे. पण विनय तसला पुरुष नाही. आणि मी असं काही केल्यामुळे लग्नाला तयार होईन असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला ओळखलं नाही असं मी म्हणेन. असो आई आजी, तुमची या लग्नाला काही हरकत नाही? अगं हो, आमच्या दृष्टीनं आदितीची लग्न न करण्याची नाटकं खूप झाली. आता लग्नाचं वय उलटून गेलं की कोण हिच्याशी लग्न करणार? आई आणि आजीचं या बाबतीत अगदी एकमत झालेलं होतं. मी पण त्यांच्याशी सहमत आहे बरं का, सचिन त्या दोघींची बाजू घेत म्हणाला. बाबा, तुम्हाला काय वाटतंय? बाबा मला योग्य सल्ला देतील याची मला खात्री होती. हे बघ बेटा आदिती, लग्न हे फक्त दोघांचंच होतं. आई वडील, बाकी सगळे नातेवाईक उगीचंच स्वतःचं महत्त्व दाखवून देण्याच्या प्रयत्नात असतात. तू आता मोठी झाली आहेस, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहेस, हुशार आहेस. लग्नाचा निर्णय तुलाच घ्यावा लागेल, फक्त तुला. हां, विनय तसा चांगला मुलगा वाटतो, त्याच्यात काहीतरी करून दाखवायची हिंमत आहे, उत्साह आहे. तो शांत विवेकी वाटतो. कुठलीही गोष्ट आतताईपणानं करणार नाही तो. तुला लग्नाची मागणीसुद्धा त्यांनी विचार करून घातली असणार. मला वाटतं तुमचं प्रोफेशन एक आहे, तुझा स्वभाव त्याला आत्तापर्यंत कळला असेलच. तुमच्या अडचणी, मतं, विचार तुम्ही एकमेकांना मोकळेपणानं सांगू शकाल. शिवाय लग्न म्हणजे थोडं कॉम्प्रोमाइज आलंच ग. बाबांनी त्यांचं मत सांगितलं, मला त्यांचं म्हणणं पटलं, पण कॉम्प्रोमाइज या शब्दावर मी अडखळत होते. बाबा, मला तुमचं म्हणणं पटतं आहे. तुम्ही माझ्या मनातलंच बोललात. मला तो सगळ्या बाजूने आवडतो आहे, पण लग्न करण्याच्या दृष्टीनं मी याआधी त्याला कधी बघितलंच नाही. मला एक सांग, तुला विनयबरोबर सतत राहावंसं वाटतं? तो नसताना त्याची आठवण येते? माझा चेहरा त्यावेळी बरंच बोलून गेलेला असावा. हां, मग झालं की ग, मग झालं तर. तुझा चेहरा खूप काही सांगतोय आदिती. आता फार विचार नको करू. यावर तुम्ही दोघांनी लग्न करून एकत्र राहणं हाच विचार बरोबर आहे. बाबा हसत हसत म्हणाले. त्यांनी ग्रीन सिग्नल दिला आणि माझी सगळी हुरहुर घालमेल कमी झाली. तरीही वाटलं, बाबा म्हणत होते ते मला पटलं होतं. लग्नाचा निर्णय हा ज्याला लग्न करायचं आहे त्यानेच घ्यायला पाहिजे. लग्न एक आयुष्यभराची गाठ. त्यासाठी समाजानं काही नियम घालून दिलेले, पण मला तर हे नियतीनं ठरवलेलं इव्हेंटच वाटला. यात समाजाचं काही देणं घेणं नसतं. तुम्ही ठरवा किंवा नाही, नियती तुम्हाला हवं तेव्हा हवं तिथे बरोबर नेऊन सोडते. माणूस उगाचच स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर बढाया मारत बसतो. कशी कोणास ठाऊक, लग्नाच्या दारात उभी असताना मनाच्या कोपऱ्यात गाठ मारून ठेवलेली कुणालची आठवण मला न जुमानता उसळी मारून वर आली.
त्याच्याशी जोडले गेलेले कोवळे स्नेहबंध मी महत्प्रयासानं निग्रहानं तोडले होते, कारण त्यावेळी परिस्थिती किती वेगळी होती. माझ्या कंपनीच्या नियमानुसार मला 8 वर्षात लग्न करता येणार नव्हतं. शिवाय माझ्या मनाची तशी तयारीच झाली नव्हती. कुटुंबाच्या गाठी सोडून केवळ स्वतःचं सुख बघण्याएवढी स्वार्थी मी नक्कीच नव्हते आणि माझं सुख नक्की कशात आहे हेच शोधायला मी चाचपडत होते. आणि अशा परिस्थितीत कंपनीच्या नियमानुसार नोकरी सोडणं आम्हा दोघांनाही परवडणारं नव्हतं. मला आर्थिक आणि मानसिक अशा दोन्ही दृष्टीनं कुणालशी लग्न करण्याचा निर्णय कधीच घेता आला नसता. करिअरच्या उंच जागा समोर दिसत असताना आम्हाला नोकरी सोडणं शक्य होणार नव्हतं किंवा शक्य केलं तरी ते योग्य नव्हतं. आमच्या नात्याचा शेवट काय होणार हे स्पष्ट दिसत असताना कुणालपासून दूर जाणं त्यावेळी तरी मला पटलं होतं. करिअर का संसार? आयुष्याच्या त्या वाटेवर कुणालला मी एका वळणावर सोडून करिअरला महत्त्व देऊन बरीच पुढे निघून आले होते. का ते खरं प्रेम नव्हतंच, फक्त आकर्षण होतं ते? उत्तर सापडणं कठीण होतं. उत्तर काही असो, पण त्यानंतर कुणालनंही माझ्या जवळ यायचा प्रयत्न केला नाही. कितीही वेळा काटा रोतला तरी मी निग्रहानं तो काढून टाकला. कामात जेवढ्याच तेवढे संबंध ठेवून आम्ही आमचे मार्ग पुढे चालत राहिलो. कित्येक वेळा कुणालची आठवण सुरीचं धारदार टोक रुतल्यासारखी हृदयात जखम करत राहील. कुणालची परिस्थिती माझ्यासारखीच असेल का? आज त्याची आठवण माझा पिच्छा सोडत नव्हती. केलं ते बरोबर का चूक? पण आयुष्यात आपल्याला असे निर्णय घ्यावे लागतात, अगदी एकटे. अमला म्हणाली होती, भूतकाळ विसरायला हवा. मी एक निश्वास सोडला. कुणालला कळल्यावर काय वाटेल? कुणालची आठवण येता कामा नये. माझ्यातल्या स्त्रीला नक्की काय हवं आहे? एकीकडे करिअरच्या वाटेवर माझं लक्ष गाठण्यासाठी मला चालत राहायचं आहे, स्वतःसाठी, स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी. ती वाट दूर दूर घेऊन जातानाही पुढे जात राहायचं आहे, तर दुसरीकडे नात्यांच्या, आपुलकीच्या, प्रेमाच्या थांब्यांना साथ घालत, ओढ लावत त्यांना अलविदा करायचं. वेड्या मनाचा एक धागा विनयकडे ओढ घेतोय. या गोष्टीला नाकारता येत नाही आहे. त्याचं व्यक्तिमत्व, त्याचे विचार, त्याची राहणी, त्याचं घरदार मला कमालीचं आवडलं आहे. विचारांचे झोके घेताना मी थांबले. ठरलं, त्या परिस्थितीत जे योग्य वाटेल ते करत राहायचं. मला विनय हवाय, अगदी कायमचा. त्याच्या विनयशील, समजूतदार पण तडफदार स्वभावानं माझे पूर्वीचे दुराग्रह दूर केलेत. विनयचा हात धरून मला पुढची वाट चालायची आहे. मी विनयला भेटायचं ठरवून या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचं नक्की केलं. त्या भेटीत संभाषणाच्या पटाच्या सोंगट्या विनयच्या बाजूनं पडत गेल्या. माझ्या प्रत्येक प्रश्नावर, समस्येवर विनयकडे समर्पक उत्तर तयार होतं. उगाच नाही, तो एवढ्या मोठ्या कंपनीचा उत्कृष्ट, यशस्वी आणि निष्णात अधिकारी होता. त्या क्षणी वाटलं, लग्न पाहावं करून, आणि ते सुद्धा विनयशी. कुणाल हा विषय मी कुलूप लावून मनाच्या कोपऱ्यात बंद करून टाकला. माझ्या नोकरीला 8 वर्ष पूर्ण होताच कोर्ट मॅरेज करायचं असं आम्ही दोघांनी ठरवलं. तेवढं थांबायची आमची तयारी होती, कारण दुसरा ऑप्शनच नव्हता. त्यानंतर मी मिसेस आदिती विनय अरोरा झाले. माझ्या हरण्यातही मला कुठेतरी जिंकल्यासारखं वाटलं. नियतीनंही जिंकल्यासारखा निश्वास सोडला. श्रोते हो, हा होता ही वाट दूर जाते या मोहना कारखानीस यांच्या कादंबरीचा भाग 17वा. भाग 18वा उद्या. पण तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकॉन, तेही प्रेस करा. येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा. चला पुन्हा भेटूयात उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.